हे तुम्हाला आवाज ऐकवतो मी. नाही तिथं स्टूलवरती इतकं पावसाचं वातावरण झालंय आणि हे गार्डन. ॲक्च्युली मी कढीपत्ता घेण्यासाठी आलो इथं. पावसाचं वातावरण झालंय खूपच. हे बघा पूर्ण ढग भरून आलेत. पूर्ण ढग भरून आलेत आणि झाडं मस्त हिरवेगार आलेत सगळे. बारीक बारीक पाऊस पण चालू आहे. इडली तर मी स्टीम करायला ठेवली आहे आता. आणि इथे सांबारची तयारी करून घेते. मी सगळं डाळ शिजवतानाच टाकते. कांदा, टोमॅटो, बाकीचे मसाले, गूळ, चिंच हे सगळं मी कुकरलाच लावते आणि मस्त 3 शिट्ट्या करून घेते. दुधी भोपळा टाकलेला आहे, शेवगा टाकलेला आहे, बटाटा नव्हता माझ्याकडे, तर जे अवेलेबल आहे ते सगळं टाकले मी आणि याला मस्त 3 शिट्ट्या करून घेणार आणि नंतर याला फोडणी देणार आहे मी. इथे मी मीठ ॲड केलेलं आहे आता. हे बघा कढीपत्ता घेतलाय मी. आता घेऊन दीदीला देऊ. आता दीदीला मी कढीपत्ता दिलेला आहे. दीदी धुवून घेणार आणि मग त्याच्यामध्ये टाकणार. आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. बनवतो याच्यात. मस्त नाश्ता आहे हो. आजचा नाश्ता म्हणजे दमदार आहे एकदम. हा ना, खायला लई इझी साऊथ इंडियन नाश्ता. खाण्यासाठी खूप सोपं आहे, पण हे बनवायला खूप काल अवघड आहे. सकाळपासून. आता याची तयारी रात्रीपासून असते इडल्यांची. सकाळपासून काल सकाळपासून ॲक्च्युली म्हणजे जवळपास आदल्या दिवशी सगळी तयारी करावी लागते. आता याचा किती मिनिटाचा टाईम असतो याचा? 20 मिनिटं. हां 20 मिनिटं आपण ठेवलेलं आहे याला. 20 मिनिटानंतर आता मस्त झालंय. काही पण स्पून टाकून बघायचं, चिटकलं तर नाही झाला, त्याला थोडं पण नाही चिटकलं म्हणजे स्पून त्याला चिटकला नाही पाहिजे. म्हणजे झालंय ते प्रॉपर. म्हणजे हे झालंय प्रॉपर. आता काढतो आपण. याला थंड होण्यापर्यंत ठेवायचे, मग काढायचे व्यवस्थित. आमची सकाळी सकाळी झोपेतून उठली का मोबाईल घेऊन बसते. पहिले ते बघते सगळं काय आले, कोणाला गुड मॉर्निंग काय पाठवून देते, काय अपडेट्स आले, काय मेसेज आले चेक करते. म्हणजे तू चुकीचं करते, झोपेतून उठल्या मोबाईल घेऊन बसते. कमेंट करा गाईज. तर या दोघी सकाळी सकाळी किचनमध्ये दिदी तिचं काम चालूच आहे. तर मम्मीचं काय चाललंय? दिदीने परत दुसरा टाकलाय डोसा. मम्मीचं चाललंय. मम्मी पिते गरम पाणी सकाळी उठल्या हळद वगैरे टाकून आणि लिंबू. हा ना मम्मी?
इडली तर पहिलीच इडली पण रेडी झालेली आहे आणि आता मी इथे सांबारला फोडणी देते. मस्त सगळं शिजून निघालेलं आहे प्रॉपर. आणि आता लगेच फोडणी देऊन देते आणि स्मेल असा सुंदर येतोय ते सांबार मसाल्याचा, खूप छान आणि खूप मस्त लागते सांबारची टेस्ट. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा. अशा पद्धतीने एकदा करून बघा. चला आपण आता फोडणीची तयारी करून घेऊ. कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. मस्त जिरे मोहरीची फोडणी देणार, कढीपत्ता, काय होतं? इडली पण रेडी झालेली आहे. इडली हा अतिशय पौष्टिक आणि एकदम पचायला हलका असा नाश्ता आहे. मान्य आहे की थोडा कुटाणा आहे आपल्याला करण्यासाठी, म्हणजे ते खूप आदल्या दिवशी सकाळीपासूनच त्याच्या प्रिपरेशनसाठी लागावं लागतं. पण पचायला सोपी का जाते आपल्याला इडली? तर इडली वाफेवर शिजवली जाते आणि ती फर्मेंटेड असल्यामुळे तिला पचनास आपल्याला ती मदत होते. कमी तेलात असते, तळलेली नसते, त्याच्यामुळे फॅट कमी असतं. तांदूळ आणि उडीद डाळीमुळे आपल्या शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रणासाठी पण एक उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात जर आपण सांबारसोबत खाल्ली तर आपल्याला भरपूर वेळ असं पोट भरल्यासारखं वाटतं आणि लहान मुले म्हणा, वृद्ध, आजारी सगळ्यांना मस्त योग्य आणि मऊ आणि सहज पचनास आहार आहे हा. तर आठवड्यातून आपण 1 ते 2 वेळा इडली ही खाल्लीच पाहिजे असं मला तरी वाटतं. तुमचं काय मत आहे याच्यावर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मस्त मी आनंद घेते आता इडली खाण्याचा. खूप भूक लागलेली आहे, खूप वेळ जातो हे करण्यामध्ये. तर चला या सगळे मस्त इडली सांबार खाण्यासाठी आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हे बघा खास नाश्ता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या दिवसात काय काय होतं हे तुम्ही बघणारच आहात. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर सगळ्यांना पहिले माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. ज्या पण गोष्टी आपल्याला ज्या पण व्यक्तीकडून कशाकडून पण शिकायला भेटतात ती आपली सगळी गुरुच झाले. तर सगळ्या गुरूंना तिला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. पहिली गुरु ही आपली आई असते, आई आणि वडील. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मग थँक्यू. लटांगण घालतं का उठ. चला आता आई नंतर वडिलांच्या मशीन नको येऊ. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता दीदी मम्मीची पाया पडती. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आमच्या मम्मीला मस्त कसं वाटतंय मम्मी? एकदम फ्रेश. आता मम्मीचं मस्त आवडले. मम्मी निघाली, मी सोडवायला चालले म्हणून मी पण रेडी झाले. Yes. चला आता हे निघाले आहे दोन्ही मायली की तर वडिलांचं. मी पण गोड झालो.
मग घेऊ